एक म्हैस सांभाळायला खर्च किती येतो आणि तिच्यामधनं उत्पन्न किती निघतं? दुधासाठी म्हशी पाळायच्या असतील तर प्रति म्हशी मागे किती उत्पन्न निघतं, तिला खर्च किती लागतो आणि निव्वळ नफा किती निघतो, याचं गणित अगदी तंतोतंत पद्धतीनं 2024च्या रेटनुसार आम्ही सांगणार आहोत. ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की एका म्हशीच्या दुधाच्या माध्यमातून किती उत्पन्न निघतं, तिला दररोज चाऱ्यासाठी, तिला सांभाळायसाठी किती खर्च येतो आणि हे वजा करून किती निव्वळ नफा शिल्लक राहतो, म्हैस घेण्यासाठी केलेली गुंतवणूक किती दिवसात वापस येते, किती दिवसात पैसे वसूल होतात, असा डिटेल हिशोब, फार अचूक हिशोब आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामध्ये आपण सर्व काही विकतचं आहे असं गृहीत धरणार आहोत. आता एका म्हशीचा खर्च आणि उत्पन्नाचा हिशोब तर प्रत्येकाला करता येतो, पण हा थोडासा किचकट आहे. कारण की म्हैस जे काय दूध आपल्याला देत असते ते काय पूर्ण वर्षभर सारखं नसतं आणि तिच्यावर होणारा खर्च देखील वर्षभर सारखा नसतो. त्यामुळे हा हिशोब लावणं थोडंसं किचकट आहे. मग तेच आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीनं सांगणार आहोत. दूध व्यवसाय करायचा आहे आणि म्हैस सांभाळायचा विचार तुम्ही करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर चला तर सुरू करूयात हा व्हिडिओमध्ये आपण एका म्हशीमागे किती खर्च येतो आणि तिच्या दुधामधनं किती उत्पन्न निघतं, किती दिवसात तिच्यासाठी खर्च केलेले पैसे वसूल होतात, याचा डिटेल हिशोब. आता सगळ्यात आधी आपण आपल्या उदाहरणामध्ये एक म्हैस अशी गृहीत धरलेली आहे की जी 13 लिटर दूध देते आणि जी आपण बाजारामधनं 80,000 रुपयाला खरेदी केलेली आहे. आता जी म्हैस दूध देते तिला पारडू म्हणजे तिचं जे अपत्य किंवा पिलू जे आहे ते देखील तिच्याबरोबर आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. आता दिवसाला 13 लिटर ती म्हैस जर देत असेल, पहिल्या दिवशी तिने 13 लिटर दूध जर दिलं तर ते सर्वच्या सर्व 13 लिटर आपण डेअरीमध्ये घालू शकत नाही किंवा विकू शकत नाही. कारण की जे तिचं पारडू आहे किंवा जे पिलू आहे त्याला देखील दूध पाजावं लागत असतं. ते आपण उदाहरणामध्ये 2 लिटर इतकं धरलं तर 13 लिटर दूध देते, 2 लिटर पिलाला जर पाजलं तर उरतं 11 लिटर दूध, जे मार्केटमध्ये आपण विकू शकतो. जर म्हशीच्या दुधाचा रेट आपण कमीत कमी जरी पकडला तर 45 रुपये इतका जर रेट धरला तर 11 गुणिले 45 जर केलं तर दुधाचे मिळतात 500 रुपये. होय, पहिल्या दिवशी 500 रुपयाची कमाई तुम्ही याच्यामधनं करता. आता राहिला प्रश्न खर्चाचा. आता म्हशीला आहार द्यावा लागतो. आहारामध्ये पशुखाद्य, सुका चारा, हिरवा चारा आणि मिनरल मिक्सचर हे 3 मुख्य घटक येत असतात. आता पशुखाद्य TMRच्या नियमानुसार 1 लिटर दुधासाठी 300 ग्रॅम इतकं पशुखाद्य द्यावं लागतं. मग तेच 13 लिटरसाठी जवळपास 5 किलो पशुखाद्य हे तिला देणं आवश्यक आहे. मग 30 रुपये किलोने जर रेट पकडला तर 5 किलोचे होतात 150 रुपये. दुसरा खर्च हिरवा चारा आणि सुका चाऱ्याचा. हिरवा चारा आपण 25 किलो दिला असं गृहीत धरलं, 2 रुपये किलोचा रेट जर लावला तर 50 रुपये हिरव्या चाऱ्याचे. सुका चारा 6 किलो जर दिला, 3 रुपये किलोचा जर भाव पकडला तर 6 18. तर असे जवळपास हिरव्या चाराचे 50, सुक्या चाऱ्याचे 18 आणि मिनरल मिक्सरचे 20 रुपये. तर असे जवळपास पशुखाद्याचे 150, हिरवा सुका चारा आणि मिनरल मिक्सरचे असे जर पकडून तब्बल 240 रुपये हे दररोज तिला पशुखाद्य, हिरवा सुका चाऱ्याच्या माध्यमातून खर्च करावा लागतात. दुधाच्या माध्यमातून आपल्याला मिळाले 500 रुपये. 500 रुपये वजा खर्च चाऱ्याचा 240 रुपये, तर आपले उरले 260 रुपये. म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्हाला 260 रुपये इतका निव्वळ नफा मिळायला सुरुवात होत आहे. मग म्हैस जवळपास 9 महिने दूध देते. मग 9 महिने दररोज 260 इतका नफा होईल का? तर नाही. कोणतीही म्हैस दूध 3 टप्प्यामध्ये देत असते. म्हणजे पहिले 4 महिने ती जास्त दूध देते, त्यानंतरचे 3 महिने ती थोडंसं कमी दूध देते आणि त्यानंतरचे शेवटचे 2 महिने ती अतिशय कमी दूध देत असते. मग आता पहिल्या 4 महिन्यात आपण गृहीत धरलं ती 13 लिटरच दूध देईल. मग पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला मिळतात 260 रुपये निव्वळ नफा. पहिल्या 4 महिन्यात पहिल्या टप्प्यात किती पैसे मिळतात ते एकदा काढून घेऊयात. त्यासाठी आपण 260 गुणिले 4 गुणिले 30 असं जर केलं तर आपल्याला 31,200 रुपये हे पहिल्या 4 महिन्यात पहिल्या दुधाच्या टप्प्यात मिळतील. दुसरा टप्पा आहे 3 महिन्याचा, ज्याच्यामध्ये दूध कमी होऊन मिळेल फक्त 8 लिटर. मग 8 लिटर दूध आहे ते पूर्णच्या पूर्ण मार्केटला जाणार आहे. कारण की जे पारडू किंवा जे पिलू आहे ते मोठं झालेलं असणार आहे आणि त्याला दूध देणं बंद केलेलं आहे. त्याला आपण हिरवा सुका चारा खाऊ घालायला सुरुवात केलेली आहे. मग 8 लिटर दुधाला गुणिले 45 रुपये भाव जर केला तर ते होतात 360 रुपये. आणि आता दूध कमी झालंय म्हणजे पशुखाद्य देखील फक्त 2.5 किलो द्यावं लागेल. 2.5 किलो गुणिले 30 पशुखाद्याचा दर तर 75 रुपये पशुखाद्यासाठी. हिरवा सुका चारा, मिनरल मिक्सचरचे 90 रुपये आणि पारडूला आपल्याला 30 रुपयाचा आहार जास्तीचा द्यावा लागेल. तर असे टोटल पूर्ण आहारासाठी आपल्याला 195 रुपये द्यावं लागतील. दुधाचे झाले 8 लिटरचे 360 वजा खर्च 195 तर मिळाले 165 रुपये. तर हे 8 लिटर दूध देईल ती इथून पुढचे 3 महिने. ह्या 3 महिन्यात किती उत्पन्न होईल ते एकदा आपण काढूयात.
165 गुणिले 30 गुणिले 3 महिने जर केलं तर 14,850 हे पुढच्या 3 महिन्यात आपल्याला दुसऱ्या टप्प्यात मिळते. आता तिसरा टप्पा आहे 2 महिन्याचा, ज्यामध्ये म्हैस ही सगळ्यात कमी दूध देत असते. तर या काळामध्ये ती मात्र 6 लिटर इतकंच दूध देणार आहे. आता हे सुद्धा दूध सर्वच्या सर्व आपण मार्केटमध्ये घालणार आहे. जे पारडो आहे किंवा जे पिलू आहे त्याला आता दूध देण्याची गरज नाही आहे, ते चारा खायला सुरुवात केली आहे. 6 गुणिले 45 जो दुधाचा रेट आहे ते गेलं तर 270 रुपये दुधाचे मिळतात. आता दूध कमी झालं त्यामुळे 1.5 किलोच पशुखाद्य द्यायचं आहे. 1.5 किलो गुणिले 30 जर केलं तर 45 रुपये पशुखाद्याचे. हिरवा चारा, सुका चारा, पारडूचा चारा असं पकडून जवळपास तुम्हाला 200 रुपये प्रति दिवस हे याच्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी खाद्याचे किंवा चाऱ्याचे लागतील. 270 रुपये दुधामधनं आलेले 6 लिटरचे मायनस 200 जर केलं तर शेवटच्या 2 महिन्यामध्ये दररोज मात्र 70 रुपये तुम्हाला दररोजचा नफा शिल्लक राहणार आहे. मग 2 महिन्यासाठी किती, तर 70 गुणिले 2 गुणिले 30 हे जर केलं तर आपल्याला 4,200 रुपये हे शेवटच्या 2 महिन्यामध्ये शिल्लक राहतील. आता आपण टोटल करूयात. पहिल्या 4 महिन्यात आपल्याला 31,200 निव्वळ नफा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 3 महिन्यामध्ये 14,850 आणि तिसरा टप्पा जो 2 महिन्याचा होता ते 4,200 रुपये. तर टोटल आपले शिल्लक राहतात 50,250 रुपये निव्वळ नफा. आता यात मेडिकल खर्च आहे, लसीकरण आहे, औषध आहे, डॉक्टर आहे, तर याच्यासाठी 2,000 रुपये राऊंड फिगर जर धरलं तर 48,000 जवळपास आपल्याला 48,250 रुपये हे आपल्याला निव्वळ नफा याच्यामध्ये शिल्लक राहत असतो. आता आपण आपली म्हैस घेतलेली आहे 80,000 रुपयाला आणि 9 महिन्यामध्ये आपल्याला 48,000 रुपयेच फक्त निव्वळ नफा शिल्लक राहिलेला आहे. यामध्ये आपण शेडसाठी लागलेला खर्च, लेबरसाठी लागलेला खर्च किंवा आपण काम करत आहे, आपण आपला वेळ दिला आहे, ती मेहनत आपण याच्यामध्ये धरलेली नाही आहे. ती जर आपण पकडली तर हा खर्च अजून कमी होऊ शकतो. पण एका म्हशीसाठी काही कुणी लेबर पकडत नाही किंवा लेबर ठेवत नाही, त्यामुळे लेबरचा खर्च इथं आपण 0 धरलेला आहे. पण जर 10-15 म्हशी असतील तर तुम्ही लेबरचा खर्च प्रत्येक म्हशीमागे वाटून याच्यामधनं वजा करू शकता. मग आता 80,000ची माहिती आहे, 48,000 रुपये आले आहे म्हणजे जवळपास 32,000 रुपये याच्यामध्ये कमी पडत आहे. पण तुमचं जे पारडो आहे किंवा जे पिलू आहे ते देखील 9 महिन्याचं झालेलं असणार आहे आणि त्याला देखील किंमत आहे आणि मधल्या काळामध्ये म्हैस देखील गाभण झालेली असणार आहे. ही म्हैस तुम्ही मार्केटमध्ये नेऊन विकली तर ती नक्कीच 80,000 रुपयाच्या आसपास विकली जाऊ शकते. जे पारडो आहे त्याला देखील किंमत आहे. तर तुम्ही जर हा धंदा बंद करायचा असेल तर तुम्ही ती म्हैस आणि ते पारडो विकू शकता आणि जे काय आलेली रक्कम आणि हे 48,000 एकत्र करून तुमचा जो काही नफा असेल तर तो मिळू शकता किंवा तुम्ही हळूहळू याच्यामध्ये म्हशीचं प्रमाण वाढू शकता आणि पुढे दूध व्यवसाय त्या ठिकाणी चालू करू शकता. एकदम रफमध्ये आपण अंदाज देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये आपण पूर्ण विकतचा म्हणजे हिरवा चका चारा, पशुखाद्य सर्व विकत धरलेलं आहे. स्टँडर्ड TMR नुसार धरलेलं आहे. तुम्ही जर तुमच्याकडे भरडा धान्य असेल, गहू, बाजरी, ज्वारी अशा पद्धतीने जर खाऊ घातलं तर कदाचित तुमचा खर्च कमी होऊ शकतो, उत्पन्न वाढू शकतं. कदाचित 48,000चे जवळपास 70,000 रुपयापर्यंत देखील लोक याच्यामध्ये शिल्लक ठेवत आहेत. तर तुम्ही यानुसार हिशोब करायचा आहे. मी एक टप्पेवारी किंवा एक क्रम तुम्हाला आम्ही सांगितलेला आहे. तर कशी वाटली ही पद्धत हिशोबाची नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. धन्यवाद.